संजय दादा यांच्याकडे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव आणि मी बंधू स्तवण यांचे आभार मानतो. फार उत्तम असं संचालन करत आहेत आणि आमची प्रिय नानी लीला भास्कर समुद्र यांनी सुरुवातीचं गीत गायलं, प्रार्थना केलेली आहे आणि साखळी म्हणून विषय चालू आहेत. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. आणि ही एक चांगली संधी आहे. तर मी सर्वांना विनंती करेल, तुम्ही वैयक्तिक सुद्धा प्रार्थना करा. अधिकाधिक लोकांपर्यंत देवाचे वचन पोहोचावं. जे येण्याच्या मार्गात असतील त्यांचे मार्ग परमेश्वराने मोकळे करावे. आणि आज 3 विषय आहेत. पहिला विषय आहे पुनरुत्थानाविषयी, किंबहुना आजचे विषय ना प्रश्नाचे आहे. प्रभूला प्रश्न विचारला गेला, जसं काल कैसराचा कर तसाच पुढे पुनरुत्थानाविषयी प्रश्न प्रभूला विचारलेला आहे. त्यानंतरचा विषय आहे सर्वात मोठी आज्ञा कोणती, असा प्रश्न विचारला गेला. आणि तिसरा विषय जो आहे तो निषेधाचा आहे. प्रभूने शास्त्री परुषांचा जो निषेध केलेला आहे त्यावरती म्हणत आहे. तर आज आपले पहिले वक्ते आहेत बहीण श्वेता आलाट. या आपल्याला पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न या विषयावरती सांगणार आहे. तर इथून पुढची वेळ मी श्वेता यांच्याकडे. चालेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की तुम्ही परमेश्वराने मला ही संधी दिलेली आहे की त्याच्या वचनाद्वारे बोलण्याची. आणि सर्वात प्रथम तर परमेश्वराने मला या झूम मीटिंग पर्यंत मला लीड केलेलं आहे, म्हणून परमेश्वराचे खूप मनापासून आभार. आणि तुमच्या सर्वांचेही मी आभार मानते की मला याच संधी तुम्ही दिलेली आहे. तर माझा जो टॉपिक आहे तो आहे पुनरुत्थानाविषयीचा विषय. मत्तय पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न, सॉरी. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 23 ते 33 हे वचन. पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी, मोशेने सांगितले आहे की जर एखादा मनुष्य संतान नसताना मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नी बरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. आम्हामध्ये 7 भाऊ होते, त्यातला पहिला लग्न करून मेला, त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते 7ही जण मेले आणि सर्वांमागून ती स्त्रीही मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या 7 जणांपैकी कोणाची बायको होईल, कारण ती त्या सर्वांची बायको झाली होती. तर ह्या लोकांचा असा प्रश्न होता की या 7 जणांपैकी ही कोणाची बायको होईल पुनरुत्थानानंतर. जर पहिलं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये असं आहे की पुनरुत्थान होत नाही असे म्हणणारे सदुकी. तर हे सदुकी कोण होते? तर हे सदुकी परुषी आणि शास्त्र जे होते, शास्त्री होते. हे असे लोक होते ज्यांना पवित्र शास्त्र माहित होतं, वचन माहित होते. आणि सदुकी स्पेशली ते लोक होते जे तोरावर विश्वास ठेवणारे होते. पहिली जी 5 पुस्तक आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणारे होते. आणि मत्तई याचा 23वा अध्याय पहिलं वचन जर आपण वाचलं तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यांस म्हणाला, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणजे नियमशास्त्र जे आहे हे त्यांना माहित होतं आणि हे नियमशास्त्राचं पालन करत होते. आणि आपल्याला वाचायला मिळेल की अनेक ठिकाणी हे जे 3 गटाचे जे लोक आहेत, सदुकी, परुषी आणि शास्त्री, या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आणि अनेकदा आपण अनेक लोकांना पाहिलेलं आहे की अनेक लोकांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा उत्तर सुद्धा दिलेला आहे. पण ह्या लोकांचा जो हेतू होता हा वाईट हेतूने हे लोक विचारत होते. ह्यांना प्रश्नाचं उत्तर जाणण्याचं ह्यांना उत्सुकता नव्हती, किंवा उत्तर काय येत आहे आणि त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे ह्याचं त्यांना काहीच घेणं हे नव्हतं. पण ह्यांना फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला कसं त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्येच अडकवायचं हा त्यांचा हेतू होता. त्यांचा हेतू वाईट होता. आणि तर ते म्हटले की गुरुजी, मोशेने सांगितले आहे की जर एखादा मनुष्य संतान नसताना मेला तर त्याच्या भावाच्या पत्नी बरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.
हा जो प्रश्न आहे ना, हा त्यांनी नियमशास्त्रामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. हा नियम जो आहे हा मोशेने लिहून दिलेला आहे. कोणी वाचू शकेल का अनुवाद याचा 25वा अध्याय आणि 5वं वचन? भाऊ 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 एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला, तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोण्या परक्याशी लग्न करू नये. तिच्या दीराने तिच्यापाशी जाऊन बायको व तिच्याबाबत दीराचे कर्तव्य करावे. आमेन. तर ह्याच्यामध्ये लिहून दिलेला आहे, हा नियम लिहून दिलेला आहे की असं करायचं आहे. आणि 6वं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलंय की का करायचं आहे. 6वं वचन वाचाल का प्लीज? त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे, म्हणजे इस्रायलातून तो नामशेष होणार नाही. आमेन. आमेन. तर आपल्याला दिसून येतं की ह्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, जी पहिली 5 पुस्तकं आहेत त्यातूनच ह्यांनी प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलेला आहे. आणि ह्या हेतूने की प्रभू येशू ख्रिस्ताला या प्रश्नांमध्येच कसं अडकवायचं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त उत्तर देताना काय सांगत आहे की येशू त्यांचं उत्तर देतो, तुम्ही शास्त्री व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. येशूने उत्तर दिले. इथे जे येशूने उत्तर दिले हे मला खूप आवडलं की येशू ख्रिस्ताला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आणि येशू ख्रिस्ताने त्याचं उत्तर हे दिलेलं आहे. आधी त्यांना दाखवलेलं आहे की तुम्ही कुठं चुकत आहात, त्यांना पॉइंट आउट केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर देखील दिलेलं आहे. जसं आपण बघितलं की प्रामाणिक लोकांनी प्रश्न विचारला तर तिथे प्रामाणिकपणे प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर सुद्धा दिलेलं आहे. आणि या ठिकाणी ह्यांचा जो प्रश्न होता हा थोडासा मला असं वाटतं की थोडा ऑकवर्ड प्रश्न होता. ह्यांना सगळं काही माहिती होतं, पण तरीही ह्यांनी हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलेला आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त फक्त पृथ्वीवर आला तर ते फक्त तारण देण्यासाठी नाही आला, फक्त रोग्यांना मुक्त करण्यासाठी नाही आला, फक्त लोकांना बंधनातूनच वाचवायला किंवा सोडायला नाही आला, फक्त आंधळ्यांना दृष्टीच देण्यास नाही आला, फक्त चिन्ह चमत्कार करण्यासाठी नाही आला. तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वी तलावर आला तेव्हा त्याने त्याच्या जीवनाद्वारे त्याने आपल्याला प्रकट केलं की आपण जीवन कसं जगावं. परमेश्वराकडे मागून आपण कसे आपण प्रार्थना करू शकतो. आपलं जीवन जे आहे आपण जे आपण चिन्ह चमत्कार बघितलेलं आहे, त्याचं जे रोग्यांना त्याने बरं केलेलं आहे, हे तर 30 वर्षांनंतर 33 वर्षापर्यंत ते 3.5 वर्षाचा कालावधी होता, ह्याच्यामध्ये आपण हे सर्व काही बघितलेलं आहे. पण त्याच्या आधीचं जीवन जे प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं ते आपल्याला प्रकट करतं की आपण त्याच्यासारखं कसं जगायला हवंय. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे आपल्याला प्रकट केलं आहे की तुम्ही असं जीवन जगा, तुम्ही माझ्या पावलांवर पाऊल ठेवून चाला, तुम्ही माझ्या मार्गाने चाला. कारण जेव्हा आपण बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री स्टार्ट झाली ती 30 वर्षांनंतर. पण त्याच्या आधी आपल्याला वाचायला मिळतं की परमेश्वर जेव्हा तो बाप्तिस्मा घ्यायला जातो तेव्हा वाणी होते स्वर्गातून की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आणि कोणत्या बाबतीत देव संतुष्ट होता की त्याचं जे जीवन होतं ते जीवन बघून परमेश्वर संतुष्ट होता. आणि हा रेफरन्स मी यासाठी सांगत आहे की जे प्रभूची मिनिस्ट्री सुरू झाली नव्हती आणि त्याच्या आधीच जे वर्तन होतं, जे त्याचं चालचलन होतं, जशी वागणूक होती त्याचं, ते ते पाहून परमेश्वराने सांगितलेलं आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची उत्तर देण्याची जी पद्धत आहे ती जर आपल्याला पाहायला मिळते आपल्याला की हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताना पारखलेलं आहे की कोण कुठल्या हेतूने प्रश्न विचारत आहे आणि त्यांचा हेतू काय आहे, ह्यांना काय नक्की हवंय, ह्यांना उत्तर हवंय की हे मला पारखायचा प्रयत्न करत आहे. कारण जिथून मनुष्याचं ज्ञान जिथे संपतं तिथं परमेश्वराचं ज्ञानाची सुरुवात होते.
आणि 29 वचन मध्ये जर आपण वाचलं, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाही, तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. हे जे वचन आहे ना, ते लग्न करून देत नाही आणि लग्न करून घेत नाही, ह्याच्यावर जेवढा माझा अभ्यास झालेला आहे त्यातून मी सांगेल की ह्याच्यावर स्पष्टीकरण माझ्या वाचनात तरी नाही आलं. पण मला जे समजलं त्यातून मी सांगू इच्छिते की मला असं वाटतं लग्न करून घेत नाही आणि लग्न करून देत नाही हे अशा हेतूने प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासामुळे आपण देवाचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आपला वर आहे आणि आपण सर्व त्याचे मुलं आहोत, हे सॉरी, आपण त्याची वधू आहोत. आणि ह्या हेतूने जेव्हा पुनरुत्थान होईल, जेव्हा सार्वकालिक जीवनामध्ये आपण जाईल, तर तेव्हा आपलं वर फक्त प्रभू येशू ख्रिस्त असणारे आणि आपण त्याची वधू असणारे. बहुतेक ह्या हिशोबाने हे लिहिलं असणार आहे. सॉरी, मला माहित नाहीये, पण तुम्ही याच्याबद्दल नक्कीच नंतर सांगा की हे असंच आहे का. पण माझ्या मला जे प्रकट झालं त्याच्यावरून मी हे सांगते. आणि त्याच्यानंतर जे आहे, मृतांचा पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हासे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की मी अब्राहामाचा देव, इसाकाचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तर हे जे वचन आहे हे सांगितलेलं आहे, हे मोशेला सांगितलेलं आहे. निर्गम याचा 3रा अध्याय 6वं वचन कोणी वाचत का? तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. आमेन. आमेन. तर जे मोशेला परमेश्वराने हे सांगितलेलं आहे की मी अब्रामाचा देव आहे, इसाकाचा देव आहे, याकोबाचा देव आहे. आणि जर आपण बघितलं तर अब्राहमापासून मोशेपर्यंत 430 वर्षाचा अंतर होता. आणि मोशे हा जो आहे हा 6व्या पिढीतला आहे. आणि तेव्हा जेव्हा मोशेशी परमेश्वर बोलत होता तेव्हा यांच्यापैकी कोणी जिवंत नव्हते. आणि इथंच परमेश्वराने प्रकट केलेलं आहे की अब्राहम, इसाक, याकोब हे मेले जरी असतील, शारीरिकरित्या जरी मेलेले असतील, तरी ते जिवंत आहेत, ते सार्वकालिक जीवनामध्ये आहेत, त्यांचं पुनरुत्थान झालेलं आहे असं आपल्याला परमेश्वराने इथंच प्रकट करून दिलेलं आहे. आणि या सदुक्यांना परमेश्वराने त्यांच्याच शास्त्रामधून, त्यांच्याच नियमशास्त्रामधून हे प्रकट करून दिलेलं आहे की जे तुम्ही प्रश्न विचारता त्याचं उत्तर देखील जे तुम्ही शास्त्र, जे तुम्ही तुमचा अभ्यास आहे त्यातच याचं उत्तर आहे. आणि त्यातूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि तरीही आपण इथं सिद्ध होतं की पुनरुत्थान हे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने हे कित्येक वर्षापूर्वी हे लिहून ठेवलेलं आहे, हे प्रकट करून ठेवलेलं आहे, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये देखील आहे. आणि तरी जर हे प्रश्न विचारत आहेत त्याचं देखील परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर ह्याचं नक्कीच दिलेलं आहे. आणि आपल्याला समजून येतं की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. तो नियमशास्त्राच्या विरोधात नाहीये. कुठेच त्याने नियमशास्त्राचा, जुन्या कराराचा त्याने विरोध केलेला नाहीये. पण जसं 23वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये वाचलेलं आहे की शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही सांगतात ते सर्व आचरण व पाळत जा. म्हणजे त्यांनी जे काय लिहिलेलं आहे, जे नियमशास्त्र आहे ते आपल्याला पाळण्यास सांगितलेलं आहे. पण जे त्या पद्धतीने वागतात त्यांच्या बोलण्या चालण्यातून, ते तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं. थँक्यू.
काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि खरंच नक्कीच करेक्ट करा मला ह्याच्यातून. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदर असं देवाचं वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि खरोखर देवाची नावाला गौरव, कारण आपल्यामध्ये बहीण श्वेता यांनी पहिल्यांदाच देवाच्या वचनावरती मनन घेतलेलं आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून देवाच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया. आणि दुसरा विषय आज आहे, सर्वात मोठी आज्ञा कोणती, हा प्रश्न प्रभूला विचारलेला आहे आणि या विषयावरती आमची आई सुवार्ता देवधर समुद्रे या बोलणार आहेत. तर इथून पुढची वेळ मी सुवार्ता समुद्रे यांच्याकडे देतो. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला गौरव मान महिमा देते. आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र देवप्पा, तुझी स्तुती करते, तुझ्याच नावाला गौरव मान महिमा देते. देवप्पा, माझ्या मनाला, ओठाला, बुद्धीला स्पर्श कर. माझी जास्त तयारी नसताना सुद्धा माझ्या बोलण्याची वेळ आली आहे, तरी तू तुझे शब्द माझ्या मुखी घाल आणि देवप्पा त्याद्वारे तुझंच गौरव करून घे, तुझी स्तुती करून घे. तुझ्याच प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून काय. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आपण प्रभूची सर्वात मोठी आज्ञा या विषयावर बोलणार आहोत. तर सुरुवातीला एका पुरुषाने प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला की सर्वात मोठी आज्ञा कोणती. तर आपण मत्तई 22 अध्याय 34 ते 40 वाच. तेव्हा त्याने सदुक्यांना निरुत्तर केले. हे ऐकून फरीसी एकत्र जमले आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. आमेन. प्रभूने सांगितलेले आहे की सर्वावर प्रीती कर. जशी स्वतःवर करतोस तशी शेजाऱ्यावर, इतरावरही कर आणि आपल्या शत्रूवरही आपण प्रीती केली पाहिजे. कारण पहिल्यांदा आपण आपल्या समोर असणाऱ्या माणसावर आपण प्रीती करत नाही, तर न दिसणाऱ्या देवाबद्दल कशी काय प्रीती करू शकतो. म्हणून आपण अगोदर सर्वावर, शेजाऱ्यावर, शत्रूवर, इतर सर्वावर प्रीती केली पाहिजे. मगच आपण देवावर प्रीती करू शकतो. देवबाप आपणाला प्रीती करण्यासाठी शिकवलेले आहेत. देवाची स्तुती असो आणि त्यापैकी आपल्या 10 आज्ञा आहेत. आपण 10 आज्ञा कोणीतरी वाचाल का? येस नानी. निर्गम याचा 20वा अध्याय वचन 1 पासून 16 कोणीतरी वाचा. 1 ते 17. निर्गम किती जाता? निर्गम 20 1 ते 17. हा, निर्गम 20 असो. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याविषयी तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस. तू तू तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील.
खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीशी अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नकोस. आमेन. देवाने आपणाला पहिल्यांदा स्वतःवर तशी इतरावर प्रीती करायला शिकवलेले आहे. म्हणून प्रीती सहनशील आहे. प्रीती कधी फुगत नाही किंवा प्रीती कधी बडाई मारत नाही. म्हणून प्रीती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून आपण एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आणि नंतर मार्क 12वा अध्याय 28 ते 34 वाच. मार्क 12, 28 ते 34. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्यांनी त्याला समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्यांनी त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, सर्वात पहिली आज्ञा ही की, हे इस्रायला, ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. आमेन. म्हणून प्रीतीने आपण सर्व काही साध्य होते. म्हणून प्रीती आपण मनापासून केली पाहिजे. म्हणून म्हणजे आपला देवाच्या राज्यात प्रवेश होऊ शकतो. आणि म्हणून नंतर इथून पुढचं 1 ते 8 वाचा. पहिले करीन 13वा अध्याय 1 ते 8 वाच. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही. प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानत नाही व सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधांनी धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण जो पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा स्तवन 8 वचन. आमेन. म्हणून प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई करत नाही, फुगत नाही व ती गैरशिस्तही वागत नाही, स्वार्थही पाहत नाही, चिडतही नाही. म्हणून आपण प्रीती खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने एकमेकावर केली पाहिजे आणि आपण सहनशीलतेनेही वागले पाहिजे. हे देवबाप आपल्याला शिकवतो. आणि प्रीती सर्वोत्कृष्ट दान आहे. हे दान आपल्याला देवाकडून मिळालेलं आहे. इथून पुढे योहान 4 अध्याय 14 ते 21. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 14 ते 21. वाचते.
आम्ही पाहिले आहे आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठायी भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. आमेन. म्हणून देव सांगतो की आपण शेजाऱ्यावरही प्रीती केली पाहिजे आणि आपल्यावर शत्रूही असला तरी त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. म्हणून मगच आपण देवावर प्रीती करू शकतो. म्हणून आपण पहिल्यांदा आपण स्वतःवर तशी शेजाऱ्यावर इतरावरही प्रीती केली पाहिजे. देवाची उपकार स्तुती असो की देवाने मला बोलण्याची संधी दिली, माझ्या मुखी शब्द घातले, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. यातून मला असा बोध झाला की आपण सहनशीलतेने वागले पाहिजे, प्रीती केली पाहिजे. आपण मनात द्वेष नाही ठेवला पाहिजे. कोणी असलं तरी आपण मनात काही न ठेवता आपण पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने एकमेकावर प्रीती केली पाहिजे. पहिल्यांदा देवावर, इतरावर, शेजाऱ्यावर, मंडळातल्या माणसाबरोबरही प्रीती केली पाहिजे. देवाच्या नावाला धन्यवाद. चुकले असले तर क्षमा करा, मी काही जास्त हे करू शकले नाही, सॉरी. देवाच्या नावाला स्तुती असो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि आपण सर्वजण मिळून सुवार्थ समुद्रे यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. आणि तिसरा विषय आहे प्रियानो, आजचा तिसरा विषय जो आहे तो निषेधाचा आहे की शास्त्री आणि परुषी यांचा प्रभू येशूने केलेला निषेध. आणि या विषयावरती सुद्धा आपल्यामध्ये आपल्या आई आहेत, किरण अगलावी सिस्टर बोलणार आहेत. तर इथून पुढची वेळ मी किरण सिस्टर यांच्याकडे देत आहे. किरण सिस्टर. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मम्मी कॅमेरा चालू. देवापाला मी धन्यवाद देते की त्यांनी मला या शब्दावर शास्त्री व परुषी याचा निषेध याच्यावर 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी दादाचे उपकार मानते. कारण ज्याच्यात बळ नाहीये अशांना बळ देणारे संदेश दादा, त्यांनी खरंच आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानते आणि देवाची स्तुती करते की माझ्या बोबड्या वठाणी जी काही मी देवाचं वचन सांगेल ते तुम्ही समजून घ्या. आपण 2 शब्दाची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गीय पिता, तो आम्हास हा दिवस दाखवला याबद्दल आम्ही तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तो आम्हास हा दिवस दाखवला, पण हा दिवस कित्येकांना पाहायला मिळाला नाही बापा, पण तो आम्हास हा दिवस दाखवला आहे. आज आम्ही त्या वचनावर बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर, माझी मदत कर. ही लहान विनंती तुझ्याच नावाने मागते म्हणून तू ऐक बापा. आमेन. माझ्याकडे विषय आलेला आहे शास्त्री व परुषी यांचा निषेध. निषेध म्हणजे देवबापाला केलेला त्यांनी निषेध. आपण जसं एखादा आपल्याला आपण वाचता जर कधी पाहत राहिलो तर आपल्याला ती गोष्ट आपण जसं सांगत आहोत तशी गोष्ट आपल्याला ती दिसते आपल्या डोळ्याच्या समोर. आणि मग याच्यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा ओलांडणच्या नंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन जात आहे, त्याच्यानंतर पाहिलं, त्याच्या आधी आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये असताना तो रोज संदेश द्यायचा
सगळ्यांच्या सोबत चालायचा आणि तो लोकसमुदायामध्ये राहायचा. आणि ह्याच लोकसमुदायामध्ये हे शास्त्री आणि परुषी लोक पण राहायचे. का तर प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव रोज न रोज युगानुयुग वाढतच चाललेलं होतं आणि ह्याचा त्यांना खूप ते त्यांचा खूप राग करत होते. कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार पण पाहिले, सर्व काही त्यांनी पाहिलं, पण ते कशाच्या नियमाने चालत होते? मोशेच्या नियमाने. जसं मोशे आसनावर बसलेला आहे म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील आता त्याच्यात प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना सांगितलं की ते जे सांगतात तसे तुम्ही त्या आचरणात व पाळीत जा. त्यांनी जर सांगितलं, कारण ते शास्त्र जो मोशेच्या पुस्तकात सांगितला होता तोच त्यांनी सांगितलं की ते असं सांगत आहे तुम्हाला, आचारित जा आणि पाळीत जा. आणि त्याच्यानंतर सांगितलंय की परंतु ते जी कृती करतात, आता एखादी ते कृती आपल्याला ती पटणारी नसते, अशी ती कृती ते करतात, तशी कृती तुम्ही करू नका. याच्यामध्ये त्यांनी पहिली आज्ञा अशी दिली की ते जे आचरतात तसं आचारित व पाळीत जा, म्हणजे त्याचं अनुकरण तुम्ही करत जा. परंतु जे ती कृती करतात ती तशी तुम्ही कृती करू नका, कारण ते सांगतात पण ते आचरणात आणत नाहीत. आता एखाद्याला आपण सांगितलं की बा हे तू करू नको, तो आपल्याला सांगतो हे तू करू नको आणि स्वतःच ते करतो. त्याच्यात तसंच हे परुषी लोक करत होते. आता त्यांच्याकडं जशी जशी आता जड वस्तू एखादा ओझे वाहणारा घेऊन चाललेला आहे, एखादा ओझावाला घेऊन चालला आणि ते आपल्या खांद्यावर देताना परंतु तू काढण्यास ते स्वतः बोटही लावत नाही. आता ओझी उचलणारा हा तर घेऊन जातो, पण ते डोळ्यांनी बघून राहिले की हा ओझ घेऊन चाललेला आहे, आता ते थोड्या वेळाने ते खाली ठेवायचंय, पण ते एवढे असतात की ते त्या ओझ्याला बोट सुद्धा लावत नाही. कारण आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात. ते आपले मंत्र वृंद व आपले बोट मोठे करत आहे. ते जेवणावळीत जरी बसते, जेवणावळीतील श्रेष्ठ स्थान, आता त्यांचं असं असतं की त्यांना सगळ्यात मोठं स्थान पाहिजे. आता मोठे मोठे स्थानावर त्यांना बसायला आवडते. त्यांना डॉक्टरांची गरज नसते असं त्यांचं म्हणणं असतं. आणि बाजारात जेव्हा ते रस्त्याने जेव्हा बाजारात जातात तेव्हा मग त्याच्यामध्ये पण लिहिलं 23व्या अध्यायात आणि 7व्या वचनात ते दिलं, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेण्यास ते त्यांना आवडते. आता गुरुजी म्हणजे आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला पहिले लोक गुरुजी म्हणत असे, आणि ते आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका. आपण तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका. ही प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एकच आहे. त्याच्यात सांगितलं की तुमचा गुरु एकच आहे. तुम्ही सर्व काय आहेत? भाऊ भाऊ आहात. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपण पिता पण म्हणू नका. देवा म्हणते पिता सुद्धा म्हणू नका, कारण तुमचा पिता एकच आहे आणि तो आहे स्वर्गीय पिता. आणि तसेच तुम्ही स्वतःला स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. ख्रिस्ताने हे सांगितलेले आहे. आपण उंच उंच करील, आता देवापाने सांगितलं की जो उंच करू पाहतो त्याला नमविले जाईल. याच्यामध्ये सांगितलं की जो आपण स्वतःला उंच करू पाहतो तो नमविला जाईल. याच्यामध्ये दाखवलं बेतसदा या गावाला पुष्कळ महत्व आहे, कारण ही एक गालिल समुद्र किनाऱ्यावरील ऐतिहासिक शहर आहे. त्या ठिकाणी यार्देन नदी वाहते आणि याच गावामध्ये पुष्कळसे चमत्कार झाले. आणि याच्यामध्ये कोण कोण? आंद्रिया, पेत्रस, आणखीन नथालेल, हे कसे यांनी
सोबत सोबत चमत्कार पाहिलेले आणि ते तिथं राहिलेले आहेत. तर यांना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुष लोकांना उत्तर देतात, कारण प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेले निरोग्यास डॉक्टरची गरज नसते किंवा वैद्यांची गरज असते. जो आजारी आहे त्यांना गरज असते, पण शास्त्र सांगते देवाला जनावराचा बळी देण्यापेक्षा तुम्ही दयाळूपणे वागणे अशी देवाची इच्छा आहे. त्याच्यावर मार्क 2:1-12 मध्ये त्याचा विचार होता की देवच क्षमा करू शकतो, हा देवाचा अपमान आहे. प्रभूने उत्तर दिले, येशूचे सामर्थ्य तुम्हाला समजले का? आता याच्यामध्ये पुष्कळसे असे अध्याय दिलेले आहेत की ते त्याच्यामध्ये 23व्या अध्यायामध्ये त्यांना प्रभू येशू ख्रिस्तांनी 5, 6, 7, 8, 9 वेळा म्हटलेलं आहे ढोंग्यांनो. आता हे ढोंगी परुषी जे होते ते कोण होते? ढोंगी होते. आता ढोंगी म्हणजे आपल्याला समजतं की जर ते डोळ्यांनी बघून राहिलेले आहेत की हा प्रभू येशू ख्रिस्त हा चमत्कार करत आहे, ते स्वतः डोळ्यांनी पाहत आहेत, तरी पण ते काय करतात? त्याला पकडण्यासाठी पुष्कळसे प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यानंतर लूक 20:45-47 मध्ये दिले शास्त्रासंबंधाने दिलेला इशारा. जेव्हा सर्व लोक एकत्र होते तेव्हा त्यांनी शिष्यांना म्हटले, शास्त्रासंबंधाने सावध असा. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले तुम्ही सावध असा, कारण या परुषी आणि शास्त्री लोकांना काय आवडते? लांब लांब जगे घालायला आवडते, मिरवायला आवडते, नमस्कार करायला आवडतो, म्हणजे लोकांकडून घ्यायला आवडतं, आणि त्यांना मुख्य आसनावर बसायला आवडते. जेवणासाठी त्यांना मुख्य जागा पाहिजे असते असे हे. आणि त्याच्यात प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय अनाथ आणि विधवेचा तुम्ही विचार करा, त्यांच्यावर लक्ष द्या. पण हे काय करतात? आज अनाथ आणि विधवेचे काय करतात? जे घर असतात ती सुद्धा गिळगुत करून टाकतात. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मत्तई 16:21 मध्ये सांगितलंय, मत्तई 16:21 मध्ये पण आहे. आणि त्याच्यात सांगितलं की हे लोक कसे प्रभू येशू ख्रिस्ताला मारणारे आहेत, कसा त्याचा घात करणारे आहेत, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच याच्यात जर सांगितलं मत्तई 10:14 मध्ये सांगितले, पायाची तुम्ही काय धूळ झटका, कारण हे लोक ऐकणारे नाहीयेत. जर तुम्ही ते सांगत आहे तर ते लोक ऐकत नाहीयेत. म्हणून तुम्ही काय करा, त्यांच्या घरातून जाताना आपली दूर झटका, कारण त्यांनी सांगितलेलं आहे मत्तई 23:23 मध्ये, अहो शास्त्रांनो, अहो परीशांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशमांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास हाही तुम्ही सोडल्या आहेत. या लोकांनी की न्याय पण, दया पण आणि विश्वास पण, कारण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तानी विश्वासात राहणं, देवबाप आपल्यावर दया करतो, देवबाप आपला न्याय पण करतो, पण त्याच्यामध्ये सांगितलं विश्वास, आपला विश्वास पाहिजे. तर हे लोक विश्वास सुद्धा करत नाही. आता ते करत नाहीत. त्यांना आवडते की जे कबरा बांधलेल्या असतात, 27 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कशा आहात, जे कबर असते त्या कबरेला कसं आपण चुना लावतो आणि ती सुशोभित करतो, ती कशी वरून सुशोभित करतो, पण आतमध्ये नाही, तर ती कशी दिसते? वरूनच चांगली दिसते. आणि असे तुम्ही लोक आहात. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की संदेश त्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी रजविता. नीतिमान जो असतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही.
आणि संदेश त्यांचा घातपात करणार त्याची साथीदार झाले नसतो. आता तुम्ही हे जे करता हे तुम्ही जर केलं नसतं तर तुम्ही घातपाती झाले नसते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की या सापांच्या पिल्लांनो तुम्ही काय आहात? सापांचे पिल्ले आहात. कारण आपल्याला सर्वात पहिले उत्पत्तीमध्येच आदम हव्वाच्या टायमालाच आपल्याला समजलं की आपला घात कोणी केला आहे, तर सापाने केला. साप म्हणजे शैतान. आता हे शैतानाचे असंख्य पिल्ल आहेत. याच्यात सांगितलंय अरे सापांच्या पिल्लांनो, पिल्लांनो सांगितलंय. सापांचं पिल्लू नाही सांगितलं, तर सापांच्या पिल्लांनो सांगितलेलं आहे. आणि तुम्ही काय भोगणार आहात? नरक दंड. कसा चुकणार? तुमच्यासाठी नरक दंड चुकणार नाही. पहा तुम्ही संदेश ते ज्ञानी व शास्त्री याच पाठविता, तुम्ही त्याच्यावर कित्येकास जीवे माराल. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तुम्ही कित्येकास जीवे माराल, वधस्तंभावर खेळा आणि प्रत्येकास तुम्ही आपल्या सभास्थानामध्ये फटके सुद्धा मारा. कारण हाच प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्यासाठी पण नरक दंड सोसला. आता त्याच्यात काही गलती नसताना सुद्धा त्यांनी हा नरक दंड सोसलेला आहे. आणि नरक दंडाला ते चुकाल सॉरी. म्हणून पहा मी तुम्हाकडे या शास्त्रीय आणि ज्ञानी लोकांना पाठवतात की तुम्ही ते जरी तुमच्याकडे जरी आले, जसे द्राक्षमळ्याचा दृष्टांत पाहिला की जे चांगले झाले जे हे जातात त्यांना ते मारून टाकतात, कारण ते चांगले असतात आणि ते चांगल्या उद्देशाने आपला वाटा घ्यायला जातात. पण तरी हे लोक काय करतात? त्यांना मारून टाकतात. आता याच्यामध्ये या 3 याच्यामध्येच आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितले जीवे माराल, वधस्तंभावर खेळाल आणि काय कराल? सभास्थानामध्ये फटके द्या. हे तिन्ही देवबापाने आपल्यासाठी सहन केलेले आहे आणि त्यांनी ते पहिलेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला ती एक गोष्ट रक्तपाताचं सांगितलं त्यांनी की त्यांनी काय केलं? कायीन आणि हाबेलची गोष्ट सांगितलेली. आणि कायीन आणि हाबेलनी काय कोणी कायीन हाबेलाचा खून केलेला होता. ते पवित्र त्राणात जीवे मारले. तर तो बरखचा पुत्र जखर्यास रक्तापर्यंत जे सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे. खरंच हे लोक जे होते हे पहिल्यापासून जे चांगले लोक होते त्यांचं रक्त पाडण्यात आले आहे. त्याचा दोष पण ते काय करणार आहे? त्याच्यावर देणार आहे. त्याच्यामध्ये कायीन आणि हाबेलचं उदाहरण उत्पत्ती 4:8-16 मध्ये दाखवलेलं आहे की देवबापांनी आपणासाठी बी रक्त सांडलं. आणि इथं 2 भावांनी एक चांगल्या भावाचं रक्त सांडलेलं आहे. म्हणजे ह्या रक्ताला पण आपल्याला किती महत्व आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय आणि परुषी लोक काय करतात? नुसतं त्याला वधस्तंभावर ठेवण्यासाठी, कारण तो फार चमत्कार करणारा असतो. पवित्र दिवशी सुद्धा तो चमत्कार करतो. हे त्यांना खटकतं. त्याच्यामुळं ते प्रभू येशू ख्रिस्ताला धरावयात जाते. थँक्यू. चुकला असेल तर मला माफ करा. जो बोलण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि तिसरा विषय शास्त्री आणि परुषी यांचा निषेध, यावरती किरण सिस्टर बोललेले आहे. तर आपण सगळेजण मिळून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. आणि आपल्याकडे अजून 12 मिनिटं आहेत. तर आजच्या मननामध्ये काही गोष्टी किंवा काही प्रश्न उपस्थित झाले, तर त्यांचं निराकरण करण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करू. पहिला प्रश्न बहीण श्वेता आलाट यांनी जो विषय घेतला होता त्या विषयामध्ये लिहिलेलं आहे की प्रभूने म्हटलेलं आहे की पुनरुत्थान, नाही का, पुनरुत्थानाची एक संकल्पना जी आहे, ज्याविषयी सदुकी गोंधळात होते, मानत नव्हते. पण प्रभूला गोंधळात टाकण्यासाठी, प्रभूला पकडण्यासाठी म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला, नाही का, की पुनरुत्थान समयी ती स्त्री कुठल्या भावाची बायको होईल. आणि प्रभूने त्यांना उत्तर दिलं की देवाचं सामर्थ्य आणि शास्त्र समजल्या न समजल्यामुळे तुम्ही गोंधळात. तुम्हाला जर देवाचं सामर्थ्य कळेल तर तुम्हाला पुनरुत्थानाचे सुद्धा अर्थ कळेल. आणि त्यासाठी आपण काही वचनं वाचूया, कारण त्या वचनामध्ये ते सामर्थ्य आणि पुनरुत्थानाचं प्रकटीकरण फार सुंदर दिलेलं आहे. किंबहुना थोड्याच दिवसात आपण त्या वचनाकडे येणार आहोत.
पहिले करिंथीचा 15 अध्याय वचन 35 ते 41 कोणी वाचा. 1 करिंथ 15 35 ते 41. आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही, आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाना, तो गव्हाचा दाना किंवा दुसऱ्या कशाचा असेल. पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाही, तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत. पा- व श- तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. आमेन. तसे थँक्यू सर. आमेन. देवाचं वचन आपल्याला सांगतं की मेलेले कसे उठवले जातात, कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात. यावर्षी आपण जर प्रश्न करेल तर देवाचं वचन म्हणतं हे निर्बुद्ध मनुष्य नाही का. आपण निर्बुद्ध का आहोत? कारण देवाचं ज्ञान अजून आपण समजलं ना, आपल्याला ते प्रकट झालं नाही, कारण आपण मागितलेलं नाही. पुनरुत्थानाविषयी देवाचं वचन स्पष्ट सांगतं. आपण लक्षात घ्या प्रियानो, आपलं जे शरीर आहे ना, आज स्वतःला आरशात बघा, तुमचं माझं शरीर, ही जी पृथ्वी आहे, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ती पृथ्वी परमेश्वराने प्रथम घडली. सर्व प्राणी मात्र, सर्व गोष्टी नाही का, वनचर सर्व घडले, आणि त्यानंतर त्या पृथ्वीच्या मातीचा परमेश्वराने आपल्या प्रतिमेचा मनुष्य घडला. तुम्हाला मला जे शरीर दिलेलं आहे ते या पृथ्वीसाठी, या पृथ्वीचं आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? पार्थिव शरीराचं तेज आहे. जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर स्वर्गात जाऊ, तेव्हा स्वर्गाच्या दृष्टीने परमेश्वर आपल्याला पुनरुत्थानाचं शरीर देणार आहे. हालेलुया. त्या शरीराचं गौरव वेगळं. ज्या गौरवी शरीरामध्ये तुमचा माझा प्रभू उठवला गेला, तर त्याच गौरवी शरीरामध्ये तुम्ही आणि मी उठवलं जाणार. हे पुनरुत्थानाचं रहस्य आहे. आता दुसरा प्रश्न जो सदुक्यांनी विचारला प्रभूला, विवाह संबंधाने नाही का, की समजा माझी पत्नी आहे, मी तिचा पती आहे, तर स्वर्गामध्ये सुद्धा आम्ही पती पत्नीच राहू का? देवाने पती आणि पत्नीचं नातं का निर्माण केलं? प्रियानो, आपण वेळ जास्त कमी नाही, म्हणजे कमी आहे म्हणून मी जास्त त्याच्यामध्ये चर्चा करत नाही. पण देवाने हे नातं लक्षात घ्या, देवाने हे निर्माण केलेलं आहे. आदाम आणि हव्वेला परमेश्वराने आदामाच्या फासळीपासून हवा उत्पन्न केली, आणि देवाने पहिला विवाह परमेश्वराने लावून दिला नाही का. देवामध्ये झालेला तो करार आहे, तो करार ख्रिस्तामध्ये, श्वेता यांनी सांगितलं नाही का, ख्रिस्त आणि मंडळी यांचं जे संमिलन आहे, जे प्रकटीकरणामध्ये आपण अनुभवणार आहोत, त्याची सावली, त्याची पूर्वछाया म्हणून पिढ्यानपिढ्या मला लक्षात राहावं म्हणून पती आणि पत्नी विवाहात एकत्र येतात. हा या पृथ्वीसाठीचा करार आहे, एक सावली आहे. जो खरा करार आहे तो स्वर्गामध्ये होणार आहे, आणि त्या देवाने बहीण श्वेता यांना सुद्धा प्रकट केलं. हालेलुया. आज प्रियानो, पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष पती आणि पत्नी एकत्र येतात. देवाचं वचन काय सांगतं? म्हणून पुरुष आपल्या आई बापांना सर्वांना सोडून स्त्रीशी जडून राहील, स्त्री पुरुषाशी जडून राहील. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी जेव्हा ख्रिस्तामध्ये येतो, सगळ्या जुन्या गोष्टी सोडतो आणि आपण ख्रिस्ताशी जडून राहतो, ख्रिस्ताशी संयुक्त होतो. त्याची प्रतिछाया त्या विवाहात आहे. त्या विवाहाच्या कराराची गरज आता स्वर्गात लागणार नाही, तर तो करार ख्रिस्त आणि मंडळीमध्ये पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी स्वर्गीय शरीरामध्ये उठवल्या गेल्यानंतर त्या कराराची, त्या विवाहाच्या, पृथ्वीवरच्या कराराची आपल्याला गरजच भासणार नाही. हालेलुया. आणि म्हणून स्वर्गामध्ये स्वर्गदूतांप्रमाणेच तुम्ही आणि मी सुद्धा विवाह करून घेणार नाही, किंवा विवाह करून देणार नाही. हालेलुया. कारण आपल्या बहिणीने म्हटल्याप्रमाणे तुमचा माझा पूर्ण मंडळीचा वर स्वतः देवाचा कोकरा ख्रिस्त तुमच्या माझ्या बरोबर आहे, सदा सर्वदा युगानुयुग आहे. आणि हेच पुनरुत्थानाचं रहस्य आहे प्रिय. मी त्याच्यामध्ये जास्त जात नाही, परंतु आपल्या बहिणीने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की देव जिवंताचा देव आहे, अब्राहम, इसाक, याकोबाचा देव आहे. जातात एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगतो, आपल्यातला कधी कोणी मृत्यू जो ख्रिस्तामध्ये आहे, विश्वासामध्ये आहे, तो झोपी गेलेला आहे, तर आपण रेस्ट इन पीस लिहायचं नाही. आपण त्याला बॉडी संबोधायचं नाही. ते शरीर नाहीये, देवासाठी ते नाव आहे. जरी तो झोपी गेलेला आहे तरी. प्रभूने लाजर मरण पावल्या लाजराला काय म्हटलं, कोणी सांगेल का? हा प्रश्न मात्र मी विचारला. काय म्हणाला? अरे मृत शरीरा बाहेर आहे. प्रभू काय म्हणाला? कोण सांगणार? माईक अनम्यूट करून बोला. काय म्हणाला प्रभू? लाजर बाहेर आहे.
हालेलुया. लाजर अकरा बाहेर आहे. 4 दिवस मरण पावलेला मनुष्य होता. आपण काय म्हणतो, 10 मिनिटं झाली मनुष्याला मरून आपण म्हणतो डेड बॉडी, चला लवकर कबरेमध्ये घेऊन जा. देवाच्या दृष्टीने ती डेड बॉडी नाहीये प्रिय. आपल्या बंधूंनी आता वचन वाचलं नाही का, की वचन काय लिहिलेलं आहे पुढे 42 मध्ये, तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, ते विनाशीमध्ये पणामध्ये पेरले जाते, अविनाशीपणात उठवले जाते, अपमानात पेरले जाते, गौरवात उठवले जाते, अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असं पृथ्वीचं शरीर पेरलं जातं आणि आध्यात्मिक शरीर हे आहे, आध्यात्मिक शरीर असं ख्रिस्तामध्ये उठवलं जातं. जसं तुमचा माझा ख्रिस्त हे पुनरुत्थानाचं रहस्य आहे, हाच पुनरुत्थानाचा रविवार आहे, हाच रिझरेक्शन संडे आहे, जो तुम्ही आणि मी जगवला पाहिजे. यापुढे आपण कुणालाही कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला तो प्रभूमध्ये झोपी गेलेला आहे, तो मृत म्हणून आपण त्याला ओळखत नाही, आपण त्याला नावाने ओळखतो, कारण आपण भेटणार आहोत. हालेलुया. आणि दुसरा विषय जो आहे की सर्वात मोठी आज्ञा कोणती, नाही का, आपण शिकलो प्रीती, कारण देव प्रीती आहे. किंबहुना आमच्या आईने जसं सांगितलं की 10 आज्ञा जर आपण पाहिल्या तर त्याच्यातल्या पहिल्या 4 आज्ञांचं पूर्ण सारांश देवावरील प्रीतीमध्ये जडलेलं आहे. कारण जर आपण देवावर प्रीती करतो तरच आपण देवाच्या आज्ञा पाळू शकतो. जर आपण देवावर प्रीती करतो तर देवाशिवाय आपल्याला अन्य देव नसणार. जर आपण देवावर प्रीती करतो तर देवा आपल्यासाठी आपण कोरी मूर्ती करणार नाही, आकाश पृथ्वी पृथ्वीच्या खाली कशाची प्रतिमा करणार नाही, निळ्या डोळ्यांचं ख्रिस्ताचं चित्र घरात ठेवणार नाही, त्याच्यासमोर आपण मेणबत्ती लावणार नाही, कारण त्या प्रतिमेमध्ये आमचा ख्रिस्त सामावत नाही. प्रियाला, आमचा परमेश्वर अखिल सृष्टीचा परमेश्वर आहे, त्याची प्रतिमा कोणाच्या कल्पनेने साकारता येणार? तो तुमच्या घरातल्या लाकडाच्या, चांदीच्या, सोन्याच्या क्रॉसमध्ये सुद्धा सामावत जात नाही. प्रिय, जर तुम्ही आणि मी जिवंत देवावर प्रीती करतो तर आपण देवासाठी आपल्या जीवनात कोरी मूर्ती उभ्या करणार नाही, स्वतःची सुद्धा नाही करणार. देवाचा गौरव घेऊन स्वतःला द्यायचं. हो, मी हुशार आहे म्हणून मला नोकरी मिळाली, मी हुशार आहे म्हणून माझं सगळं चांगलं झालं. नाही, आपण देवाला गौरव देतो, देवाने केलं. आणि अगदी त्याचप्रमाणे आज्ञा 5 पासून 10 पर्यंत देवाने आज्ञा दिली आहे, आपल्या आईबापांचा सन्मान कर, ही सुद्धा प्रीतीचीच आज्ञा आहे. कर जर आपण जशी देवावर तशी आपल्या शेजारावर प्रीती करतो. चॅरिटी बिगिन्स ॲट होम, लव्ह बिगिन्स ॲट होम. आपण आपल्या स्वकीयांवर सुद्धा प्रीती करू. प्रीती घरापासून सुरू करायची, आपल्या आईबापांपासून. जर आपण आपल्या आईबापावर प्रीती करतो तर आपण त्यांचा मान राखणार, देवाचा शाब्बात आपण पाळणार. प्रिय, जर आपण प्रीती करतो तर आपण खून करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटी कोणाविरुद्ध साक्ष देणार नाही, कोणाच्याही कोणत्याही गोष्टीचा आपण लोभ धरणार नाही. या सगळ्या आज्ञांचा सारांश प्रीतीमध्ये आहे. मी ते वचन वाचायला सांगत नाही, पण सगळ्यांना विनंती करतो जरूर वाचा. योहान 14:15 मध्ये प्रभूने म्हटलेलं आहे की जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, आणि तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, आणि तुमच्या प्रीतीद्वारे जगाला समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रभूने किंबहुना थोड्या दिवसात आपल्यामधले वक्ते नवीन आज्ञाबद्दल बोलणार आहे. प्रभूने जी गेतशमाने बागेत दिली ती सुद्धा प्रीतीविषयीच आहे. ही जी नवी आज्ञा नव्या करारामध्ये प्रभूने दिलेली आहे त्याच्यामध्ये हीच प्रीती थोडीशी मॉडिफाय केलेली आहे. प्रभूने म्हटलं जशी आपणावर तशी शेजावर नाही, तर प्रभूने म्हटलं जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर करा. प्रभूने कशी प्रीती केली? थेंब थेंब गळेपर्यंत आपला प्राण तुमच्या माझ्यासाठी वाहू दिला. जी चपडाका मला खायचं होतं, तुम्हाला खायचं होतं, त्या प्रभूने घेतल्या. सर्व प्रकारची निंदा, नालस्ती, अपमान अगदी माप भरून जाईपर्यंत प्रभूने घेतलं. ही प्रीती आहे, या प्रीतीपेक्षा श्रेष्ठ कोणी करू शकत नाही. आणि प्रभू आता अपेक्षा करतो की ही प्रीती तुम्ही आणि मी एकमेकावर करा. उत्तम शुक्रवार, पुनरुत्थानाचे रविवार येतील जातील प्रियारो, पण आपण हे शिकणं फार गरजेचं आहे. आपण बरेचदा विशेष करून चर्चमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये, आपल्या आजूबाजूला, कामाच्या ठिकाणी, प्रार्थनेमध्ये सगळेच चांगले असतात. एव्हरीबडी इज गुड इन चर्च, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त नावाला गुरु. पण वैयक्तिक जीवनामध्ये आपण जर लोकांच्या पाठी बोलतोय, मला फार आवडलं 1 Corinth 13 मध्ये लिहिलेलं आहे, नाही काय, प्रीतीबद्दल काय लिहिलेलं आहे? प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करत नाही, बडाई मारत नाही, फुगत नाही. बरेच जण फुगतात नाही का, अरे आमचं ऐकलं नाही, आम्हाला असंच झालं नाही, आम्हाला तसंच झालं नाही, फुगून बसतात. बाळक साहेबांनी आम्हाला हाली प्रेज द लॉर्डच केलं नाही, आम्ही उद्या चर्चलाच येणार. वचन सांगतं प्रीती गैरशिस्त वागत नाही, प्रीती शिस्तीने वागते. जिकडे प्रीती आहे तिकडे डिसिप्लिन आहे, शिस्त आहे. प्रीती केवळ स्वतःच भलं पाहत नाही, प्रीती स्वार्थ ठेवत नाही, चिडत नाही.
किंबहुना वचन सांगतं, प्रीती अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही, तर सर्व गोष्टींमध्ये सर्व सत्य संबंधी आनंद मानते, सर्वांचं सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्व संबंधाने धीर धरते. असं नाही म्हणायचं "अहो, तो काही चर्चलाच येत नाही हो. तो काही बायबल स्टडी मध्ये बसच नाही, किती वेळा सांगायचं, किती वेळा फोन करायचा, किती मेसेज पाठवायचं, जाऊ दे." नाही प्रिय, प्रीती धीर धरते. आणि हीच प्रभूची आज्ञा आहे. आपल्याला जर आपण प्रभूने आपल्यावर प्रीती केली तशी दुसऱ्यावर करायची, तर प्रभू आपल्याला दररोज संधी देतो. आपण पण द्यायची संधी, आपण पण सहन करायचं, धीर धरायचं. पुढे वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, आशा धरते, प्रीती खचत नाही. संदेश संपून जातील, हालेलुया, भाषा संपतील, पण प्रीती संपणार नाही. आणि म्हणून आजची आज्ञा तुमच्या माझ्यासाठी ही आहे की जशी प्रभूने तुमच्या माझ्यावर प्रीती केली तशी प्रीती तुम्हाला आणि मला करायची. प्रीती कृतीमध्ये आणूया प्रिय. आणि तिसरा शेवटचा विषय आहे, मी आभार मानतो किरण सिस्टर यांचे, फार मोठा विषय, शास्त्री आणि परुषींचा निषेध. हे वचन, हे अध्याय वाचताना मी सर्वांना विनंती करेन की स्वतःच्या चष्म्यातून या वचनाकडे पहा, स्वतःची चाचपणी करूया. कारण आता ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी राजकीय याजकगण आहोत आणि शास्त्री, मी स्पष्ट बोलतो ही गोष्ट, तुम्हाला अवघड वाटेल पण स्पष्ट बोलतो, जेवढे शास्त्री पुरुषांचा प्रभूने निषेध केला ना, त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान, जास्त प्रकटीकरण आणि जास्त कृपा आणि जास्त दया तुम्हाला मला मिळाली. त्यांच्यापेक्षा जास्त मोठा अधिकार, मोठी जबाबदारी प्रभूने तुम्हाला मला दिली आहे. जर आपल्याला जास्त दिलं गेलं तर आपल्याकडून जास्त मागितलं सुद्धा जाईल. जसा प्रभूने त्यांचा निषेध केला तसं प्रभूच्या दुसऱ्या येण्याद्वारे तुमचा माझा निषेध होऊ नये म्हणून आपण सावध राहूया. मी ती यादी अशी लिहून घेतली होती की प्रभूने धिक्कार घेताना करताना म्हटलेलं आहे की जुनं खमीर, प्रभूने एका वचनामध्ये म्हटलंय शास्त्री पुरुषांच्या खमीराविषयी सावध राहा. हे मोडात एक वचन आहे, 1 करीन 5 अध्याय वचन 6 ते 8 मध्ये, की जुनं खमीर आपण काढून टाकावं. जुनं खमीर काय? वाईटपणा, दुष्टपणा आणि बेखमीर, कारण आता बेखमीर भाकरीचा हा सप्ताह सुरू होत आहे, जावळ्याचा विवार सुरू झालेला आहे. सात्विकपणा आणि खरेपणा हा ही बेखमीर आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. शास्त्री परुषींना मी 1च मिनिट घेतो. प्रभूने म्हटलेलं आहे धिक्कारामध्ये की त्यांच्या करण्याप्रमाणे करू नका. मी सुद्धा सांगतो प्रिय, मी बंधू सतीश काय, सुजाता दिदी काय आणि आपले 30 वक्ते वचनावर बोलतील, हालेलुया, देवाचा आत्मा प्रकट करतो. पण तुम्ही असं म्हणू नका की अरे उद्या संदेश बघा वचनावरती फार चांगला बोलतो पण त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला माहिती नाही का किती पापी आहे. निश्चित पापी आहे संदेश, निश्चित संदेशाच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहेत. शब्दाने, कृतीने संदेशचं आचरण करू नका. तुम्हाला मला केवळ एकाच व्यक्तीचं आचरण करायचंय, प्रभू येशू ख्रिस्ताचं. ते निषेध प्रियानं आपण आपल्यासाठी पण समजणं, सावध होणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन पुढे सांगतं, प्रभूने म्हटलेलं आहे की कोणालाही स्वतःचा पिता म्हणून घेऊ नका. हल्ली ते फार फोपवलेलं आहे, हा माझा स्पिरिच्युअल गुरु आहे, मी यांच्याकडे जाऊन बाप्तिस्मा घेणार, तिकडेच जाणार, ही इज माय स्पिरिच्युअल गुरु, ती माझी स्पिरिच्युअल मंडळी आहे, पवित्र मंडळी आहे. नाही, देवामध्ये पक्षभेद नाही, देव सगळीकडे देवाचं वचन कार्य करतं. आणि प्रभूने विशेष करून सांगितलंय कोणालाही आपला पिता म्हणून घेऊ नका. तुमचा माझा जगिक पिता व्यतिरिक्त स्वर्गीय पिता एकच, तो म्हणजे तुमचा माझा परमेश्वर यहोवा. आणि पुढे देवाच्या वचनामध्ये त्या प्रभूने त्यांना धिक्कार देताना म्हटलंय, ढोंगाने लांब लांब प्रार्थना करतात, विधवांची घरं खाऊन टाकतात. विधवांची घरं खाणं म्हणजे काय प्रिय? की जसं आपण देवाचं ते देवाला देणं आणि कैसराचं ते कैसराला देणं, ते संतोषाने जर आपण देत नाहीये तर देवाच्या मंडळीतले अनाथ आणि विधवा यांचा अपहार करतोय. ढोंगाने लांब लांब प्रार्थना येत आहेत आपल्याला, पण आपल्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त आहे की नाही याची चाचपणी करूया. तो निषेध तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. यादी फार मोठी आहे, मी सगळ्या गोष्टी बोलत नाही, पण तुम्ही आणि मी चुना लावलेल्या कबरांसारखे झालो नाहीये ना याची चाचपणी करूया. हा शुद्धीचा समय प्रिय. मंदिराच्या शुद्धीकरणाप्रमाणे आपण त्या दिवशीच बोललो होतो ना, प्रभूने झाडून पुसून आपल्याला सुद्धा शुद्ध करण्याची गरज आहे. होऊ दे प्रिय. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही आणि मी आपली चुक, आपली पाप एकमेकांकडे कबूल करावी, परमेश्वर क्षमा करायला आपण ते करूया. नाहीतर प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या दिवशी शास्त्री पुरुषांप्रमाणे तुमचा माझा सुद्धा निषेध. आपण सावध राहूया. इथून पुढची वेळ बंधुस्थावर यांच्याकडे. येस, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देतो की आपल्यामध्ये आज तिन्ही वक्ते सुंदरशा अशा वचनावर बोलले आणि तिन्ही